नमस्कार दर्शको, पंढरी झटका न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहोत पाटकुली येथील जिल्हा परिषद शाळेत बालानंद बाजार येथे। आज आपण येथील छोट्या व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊया। तुझं नाव काय? हरीश योगेश शेलार। काय आणलं विकायला? ही वाटाणा ही शेंगदाण। आतापर्यंत किती रुपयाचं विकलं? आता काही एवढे पैसे झालेत। तुला या बाजारात तू सहभागी झाला त्याबद्दल कसं वाटतंय तुला? छान वाटतंय, छान वाटतंय। तुझं नाव काय? सृष्टी सोमनाथ दहिंजे। तू या बालानंद बाजारात काय आणलं विकायला? भेळ। तू भेळ विक्रीतून आतापर्यंत बाजार चालू झाल्यापासून किती रुपयाची उलाढाल केली? 300। या बाजारातून या व्यवहार विक्रीतून तुला काय मिळालं? व्यवहारिक ज्ञान। तुला या शाळेनं तुमच्या शाळेनं बाजाराचं या एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन केलं त्याबद्दल तुला कसं वाटतं? नाव काय? श्रेया कुंदन पत्रे। तू कितवीला शाळेला आहे? दुसरीला। तू या शाळेत आनंद बाजारात काय आणलं होतं विक्रीसाठी? भेळ। या भेळ विक्रीतून तू आतापर्यंत किती रुपयाची आर्थिक उलाढाल केली? 65। रितिका मंगेश कोळी। तू या बाजारामध्ये काय काय आणलं होतं विक्रीसाठी? कढीपत्ता, हुलग। तू या बाजारामधून किती रुपयांची आर्थिक उलाढाल केली? 400। तुझं संपूर्ण नाव काय? समृद्धी शरद कापुरे। तू या बाल आनंद बाजारामध्ये या शाळेच्या उपक्रमामध्ये काय आणलं होतं विक्रीसाठी? पॉपकॉर्न। या पॉपकॉर्न विक्रीतून तू आतापर्यंत किती रुपयांची उलाढाल केली? 200 रुपयांची। या शाळेच्या उपक्रमामधून या नाविन्यपूर्ण उपक्रमामधून या बालानंद बाजारामधून तुला काही शिकण्यास मिळालं? हिशोब कळाला मला। या बालानंद बाजारात या शाळेच्या उपक्रमास या शाळेच्या आयोजनाबद्दल तुला काय वाटतं? खूप छान वाटलं। नाव काय? प्रांजली नितीन आयोळे। तू या बालानंद बाजारामध्ये काय काय आणलं होतं विक्रीसाठी? मी बाजारामध्ये चॉकलेट, ब्रेश आणि कुरकुरे आणलेले। या बालानंद बाजारातून तू किती रुपयाची आर्थिक उलाढाल केली? 50 रुपयाची। या बालानंद बाजारातून तुला नवीन काय शिकाय भेटलं? रुपये किती ती समजा शिकायला भेटलं। या शाळेच्या आयोजनाबद्दल बालानंद बाजाराबद्दल तुला कसं वाटलं? छान वाटलं। तुझं नाव काय? संचिता एकनाथ ढेरे। तू या बाजारात काय आणलं होतं विक्रीला? टोस्ट बटर पाव। या टोस्ट बटर पाव विक्रीतून तू आतापर्यंत किती रुपयांची आर्थिक उलाढाल केली? 500। तुला या आर्थिक उलाढालीतून या बाजारातून या शाळेच्या उपक्रमामधून काय शिकायला मिळालं? हिशोब करायला मिळाला, ज्ञान मिळालं। या शाळेच्या बाजाराबद्दल तुला कसं वाटलं? या शाळेच्या उपक्रमाबद्दल खूप छान वाटलं। बाजारामुळे मला ज्ञान कळालं।